नमस्कार मंडळी. कुठल्याही व्यवसायासाठी एक सुरुवात खूप गरजेची असते आणि ती सुरुवात जर चांगली असेल तर मग व्यवसाय वेगवेगळ्या लेवलपर्यंत पोहोचतो आणि अशीच सुरुवात MEA मुळे दरवेळेस शक्य होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी MEA ने एक असा एक्स्पो आयोजित केलाय ज्यामुळे मराठा उद्योजकांना आपली ओळख जागतिक स्तरावर निर्माण करता येईल. आणि याच प्रवासाचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्या सोबत आहेत ॲग्रोकोरचे को फाउंडर अनुष्का लिंबे. नमस्कार. आणि अनुज लिंबे. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार मॅम. खरं तर तुम्ही खूप यंग आहात आणि या यंग एज मध्ये तुम्ही हा बिझनेस सुरू करताय. तर हा बिझनेस तुम्हाला ही बिझनेस आयडिया कशी सुचली आणि तुमचा नक्की थॉट काय होता हा बिझनेस सुरू करण्यामागे? तर ही बिझनेस आयडिया माझे पप्पा फाउंडर अशोक लिंबे आहेत. ओके. तर ह्यांना खूप वर्षापासून समथिंग रिलेटेड टू नॅचरल प्रोडक्ट, समथिंग रिलेटेड टू ऍग्रिकल्चर, त्याच्यापासून आमचं नाव येतं ॲग्रोकोर, जे ब्रँड नेम आहे. तर ही ऑलवेज वॉन्टेड टू डू समथिंग लाईक दिस. आणि आता लास्ट इयरच आमचं काही असं डिस्कशन चालू होतं की हेल्दी स्नॅकिंग मध्ये आपण काहीतरी करूया, खूप इंटरेस्टिंग सेगमेंट आहे. सो त्याच्यापासून आम्हाला ही आयडिया आली टू स्टार्ट ॲग्रोकोर ॲज अ हेल्दी स्नॅकिंग ब्रँड. तर आम्ही नोटीस केलं की मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट्स आहेत, लाईक प्रोटीन बार्स आहेत, मिलेट बार्स आहेत, हे सगळे आहेत. पण आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नव्हतं. आम्हाला काहीतरी नॅचरल हवं होतं, समथिंग दॅट इज व्हेरी बेसिक, पण ते काहीतरी थोडं डिफरंट पण. तर त्याच्यापासून आम्हाला ही आयडिया आली मार्केट रिसर्च करून की आपण एक फ्रीज ड्राईड फ्रूट्सचा एक हेल्दी स्नॅकिंग असं ब्रँड लॉन्च करूया. सो दॅट इज द प्रोडक्ट दॅट वी आर लॉन्चिंग. ओके, ग्रेट. तुमच्या बिझनेस बाबत काही USPs असतील तर ते आम्हाला ऐकायला आवडेल. येस, जसं मी मेन्शन केलं की आमचा ब्रँड हा एक हेल्दी स्नॅकिंग ब्रँड आहे फ्रुट्सचा. तर फ्रीज ड्राईड फ्रुट्स हे एक खूप नवीन कॉन्सेप्ट आहे. बेसिकली मार्केट ह्याच्याबद्दल अवेअर नाहीये. असे ब्रँड्स आहेत जे ऑफर करतात, पण लोक डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स वगैरे ह्याच्या बद्दल जास्त अवेअर आहेत. पण डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स मध्ये खूप जास्त न्यूट्रिएंट्स लूज होतात. फ्रीज ड्राईड प्रोसेस ही अशी आहे ज्याच्यामध्ये 97% न्यूट्रिएंट्स रिटेन होतात, म्हणजे आपण न्यूट्रिएंट्स लूज नाही करत. सो दॅट इज वाय इट इज हेल्दी. प्लस त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा हार्मफुल केमिकल्स किंवा प्रेझर्वेटिव्ह, अननेसेसरी प्रेझर्वेटिव्ह जे असतात ते ऍड केले जात नाहीत. सो दॅट इज द हेल्दी स्नॅकिंग सेगमेंट. ओके, ग्रेट. सो मला सरांना विचारायला आवडेल की MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये तुम्ही जो स्टॉल बुक करण्याचा निर्णय घेतला, तो कुठल्या बेसिसवर घेतला? सो बेसिकली आम्ही आता यावर्षीच हा ब्रँड लॉन्च करणार आहोत आणि आम्ही एक प्लॅटफॉर्म शोधतच होतो की कुठं आम्ही लॉन्च करू, म्हणजे एक ऑपॉर्च्युनिटी बघत होतो. तर MEA एक खूप चांगला आम्हाला प्लॅटफॉर्म भेटलेला आहे की आम्ही आमचा ब्रँड पण लॉन्च करू आणि त्याला एक चांगले एक्सपोजर पण भेटेल. ग्रेट. सो MEA बाबत तुम्हाला अशा काय गोष्टी वाटतात की ज्या खूप इम्प्रेसिव्ह आहेत? सो बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल तर MEA एक खूप मोठी कम्युनिटी आहे. फर्स्ट ऑफ ऑल की हा एक इंटरनॅशनल एक्सपो आहे बिझनेसचा. सो जगामधनं जगप्रसिद्ध लोक येणार आहे, आपला फुटफॉल पण वाढणार आहे, त्यामुळे मग ब्रँडला एक्सपोजर पण भेटणार आहे त्याच्यामध्ये. ग्रेट, ग्रेट. तर तुम्हाला हा बिझनेस डेव्हलप करताना काय काय चॅलेंजेस आले आणि तुम्ही ते कसे टॅकल केले? तर हा बिझनेस जो आहे फूड बिझनेस आहे. तर कुठलाही फूड बिझनेस चालू करताना खूप सारे चॅलेंजेस येतात, कारण की ह्याच्यामध्ये खूप सारे रेस्ट्रिक्शन्स असतात, गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. आणि आमचं कोणाचं फूडचं काही बॅकग्राऊंड नाही आहे, तर आम्हाला ह्याच्याबद्दल काय अवेअरनेस नव्हतं की कसं काय करायचं. तर MEA मध्ये पण खूप सारे असे मेंबर्स आहेत ज्यांच्याकडून आम्ही गायडन्स भेटलं. हा एक खूप प्लस पॉईंट आहे कुठल्या बिझनेस फोरमचं मेंबर असणं, की तुम्हाला काही हवं असेल तुम्ही लगेच कोणाला पण अप्रोच करू शकतात आणि ते आपली माणसं म्हणून तुम्हाला मदत करतात. तर ह्यावेळेस पण आम्हाला स्टेट लायसन्सिंग किंवा नॅशनल लायसन्सिंग ह्याच्यामध्ये खूप डिफिकल्टीज येत होत्या आणि सगळ्या गोष्टी खूप नवीन नवीन होतं की अच्छा असं पण असतं, असे स्कीम्स असतात, तुम्हाला ह्याच्यासाठी परमिशन्स लागतात, हे सेल करायला तुम्हाला एक पर्टिक्युलर मेन्शन करायला लागतं. तर हे सगळे चॅलेंजेस आम्ही टॅकल केले आणि आम्ही आता लॉन्च करणार आहोत. मस्त, ग्रेट. सो आपल्यासोबत दोन्ही तरुण उद्योजक बसलेले आहेत. सो या तरुण उद्योजकांना विचारू की आपल्या समोरच्या तरुण उद्योजकांना तुम्ही काय एखादा सल्ला द्याल? बेसिकली मला यंग ऑन्टरप्रिनर्स, तरुण उद्योजकांना असा मेसेज द्यायचा आहे की खूप जण ते विचारपुरतं बिझनेस चालू करायचा फक्त विचार करतात, पण खूप जण त्याला एक्झिक्यूट करण्यामध्ये खूप नाकाम राहतात. तर मी असंच म्हणेल की त्याला एक्झिक्यूट करा, कन्सिस्टंट राहा आणि तुम्हाला नक्की सक्सेस आणि रिझल्ट भेटतील. नक्कीच.
MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो थ्रू तुम्ही तरुण व्यावसायिकांना काय आवाहन कराल? बेसिकली आम्ही MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये स्टॉल बुक केलेला आहे. आमचा स्टॉल नंबर आहे D105 आणि मी तुम्हाला नक्कीच बोलेल की तुम्ही पण स्टॉल बुक करा, सो तुमच्या बिझनेससाठी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी उघडेल. आणि जर तुम्ही अजून स्टॉल बुक केला नसेल तर हे माझं आवाहन आहे की तुम्ही तुमच्या ब्रँडला रिप्रेझेंट करण्यासाठी हा ग्लोबल प्लॅटफॉर्मवर रिप्रेझेंट करण्याची ऑपॉर्च्युनिटी जाऊन देऊ नका. अँड डू विजिट अस. धन्यवाद.